नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या अनेक शेतकरी विचारत आहेत की सोयाबीनमध्ये तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारणी करू शकतो का? आज या व्हिडिओमध्ये आपण याचे संपूर्ण उत्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकरी मित्रांनो. चला तर व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया. चला तर. बघा शेतकरी मित्रांनो, हे माझं सोयाबीन आहे. आता या सोयाबीनला 28 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण कंप्लीट झालेला आहे शेतकरी मित्रांनो. सोयाबीनची वाढ जोमाने होत आहे. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की बा तणनाशकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करता येते का, करावी का, काय फरक पडतो? तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण मुद्दा क्रमांक 1 घेऊया. तर तुम्हाला माझं सोयाबीन दिसत आहे. शेतकरी औषधे एकत्र का मिळतात? याचं सर्व एकच कारण आहे शेतकरी मित्रांनो. बघा, का बहुतेक शेतकरी वेळ वाचावा, मजुरीचा खर्च कमी व्हावा आणि ट्रॅक्टर किंवा फवारणीचा एक फेरा कमी व्हावा म्हणून तणनाशक आणि कीटकनाशकाची एकत्र मिसळून फवारणी करतात. पण इथेच सर्वात मोठी चूक होण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो. ते कशी म्हणजे बघा, आता एकत्र फवारणी करता येते का? आता जसं आपलं सोयाबीन आहे, आपल्याला तणनाशक, बरेचशा शेतकऱ्यांची तणनाशक फवारणी व्हायची आहे आणि कीटकनाशकाची आहे आणि अळी पण दिसत आहे नाही का, पावसाचा खंड पडला तर. मग विचार येतो, एकत्र फवारणी करता येते का? ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे, आता आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे आणि कीटकनाशकाची आहे, तो मनात विचार करतो एकत्र फवारणी करता येते का? याचे उत्तर आहे हो, पण प्रत्येक वेळी नाही. तणनाशकामध्ये कीटकनाशक एकत्र करून फवारणी करू शकत नाही असे नाही, पण कोणते तणनाशक आणि कोणते कीटकनाशक एकमेकाशी सुसंगत आहेत का याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. जसं हे आपलं सोयाबीन आहे, आपल्याला माहीत आहे या सोयाबीनचा कार्यकाळ दिवस किती दिवसाचा आहे. प्रत्येक सोयाबीनची व्हरायटीनुसार आपल्याला माहिती आहे, त्याचा अनुभव आहे नाही का. माहीत नसताना कोणतीही दोन औषधी एकत्र मिसळणे योग्य नाही शेतकरी मित्रांनो. आता आपण बघूया एक उदाहरण, शक्य तणनाशक एक उदाहरण घेऊया. हे एमर्जन्सी तणनाशक आहे. म्हणजे आपण पेरणीनंतर 15-16 दिवसांनी, जेव्हा तणकट लहान असतं, या अवस्थेत आपण याची फवारणी करू शकतो. यामध्ये कोणते घटक आहे शेतकरी मित्रांनो? 2 घटक आहे. एक आहे प्रोफोक्विझाफॉक्स आणि दुसरा आहे झेथाफायर. हे 2 घटक आहे, प्रोफोक्विझोफॉफ आणि झेथाफायर. हे 2 घटक शक्यतेमध्ये आहेत. आता हे तणनाशक सोयाबीनमध्ये गवतवर्गीय आणि काही रुंद पानाचं तणकट नाही का, हे गवतवर्गीय आणि काही रुंद पानाचं, जसं हे भाजी आहे, हे बघा नाही का, पानाच्या तणावर प्रभावी असर पडतो. पण म्हणून त्यामध्ये कोणती कीटकनाशक सरळ मिसळायचे असे नाही शेतकरी मित्रांनो. तर काय फरक पडू शकतो चुकीचे मिश्रण केल्यास? काय होऊ शकतो जर चुकीचे मिश्रण केले? तर खालील समस्या होऊ शकतात शेतकरी, मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता हे आपलं सोयाबीन आहे. तणनाशकाचा परिणाम कमी होऊ शकतो, म्हणजे तणकट मरणार नाही. हे तणकट मरणार नाही. कीटकनाशकाचा परिणाम कमी होऊ शकतो, तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकावर जे काही कीटक आहे ते पण मरणार नाही. तण पूर्णपणे मरणार नाही. कीटक नियंत्रण अपूर्ण राहू शकते. पिकावर ताण येऊ शकतो. पिकावर जे पिकाची पाने आहे, पिवळी पडणे, करपणे किंवा वाढ खुडणे अशी फायकोटॉक्सिसिटी दिसू शकतात शेतकरी मित्रांनो. आता
बघूया आपण हे फायोटॉक्सिसिटी म्हणजे काय, नाही का? तुम्हाला आता विचार पडला असेल फायोटॉक्सिसिटी म्हणजे काय. औषधामुळे पिकाला झालेली इजा, त्याचे लक्षणं बघा काय काय असू शकते. पाने पिवळी पडणे, पिकाचे पाने पिवळी पडणे, पाने करपणे आणि वाढ खुंटणे, झाड कमकुवत होणे, असा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर मिश्रण करता वेळेस खूप काळजी करावी शेतकरी मित्रांनो. तर याचा योग्य निर्णय कसा घ्यावा, फवारणी करण्यापूर्वी खाली म्हणजे काही गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो, काही लक्षपूर्वक आहे. औषधीच्या लेबलवरील सूचना वाचा. कंपनीने मिश्रणाची शिफारस केली आहे का ते पहा. काही कंपन्या तणनाशकामध्ये काही कीटकनाशक मिश्रण करायची शिफारस देतात शेतकरी मित्रांनो. शक्य असल्यास कृषी तज्ज्ञाचा किंवा कृषी सेवा केंद्राचाही सल्ला घ्या शेतकरी मित्रांनो. आपण स्वतः आणून फवारणी करू नका. नवीन मिश्रण असल्यास आधी छोट्या भागावर चाचणी करा. छोटा भाग फवारून पहा 1 दिवस आधी, नंतर फवारणी करा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी बांधवांनी, वेळ आणि मजुरी वाचणे महत्त्वाचे आहे, पण चुकीच्या मिश्रणामुळे जर पिकाचे नुकसान झाले तर तोटा जास्त होऊ शकतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, कोणतीही 2 औषधी एकत्र मिसळून नका. योग्य माहिती, कंपनीच्या शिफारस आणि तज्ज्ञाचा सल्ला यानुसारच फवारणी करा शेतकरी मित्रांनो. तर बघा, तुम्हाला जर तणनाशकामध्ये कीटकनाशक मिश्रणाचे असेल तर आपल्याला त्या आधी आपल्याला ते माहिती असणे आवश्यक आहे. कृषी केंद्रालाही विचारणे किंवा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे किंवा कृषी अधिकाऱ्याला विचारणं, हे माहिती असणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची खरी ताकद औषधात नसते, ती असते योग्य ज्ञानात आणि योग्य निर्णयात. औषधापेक्षा ज्ञान मोठे आणि फवारणीपेक्षा निर्णय मोठा. माहितीपूर्ण शेतकरीचा यशस्वी शेतकरी, नाही का? माहितीपूर्ण शेतकरीच यशस्वी शेतकरी राहतो शेतकरी मित्रांनो. तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो, योग्य आहे का नाही. तर हे माझं हुतुतू सोयाबीन आहे. तर माझं अनुभव एकच आहे शेतकरी मित्रांनो, की वेळ लागला तर चालतो, की तणनाशकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करूच नाही. कारण की कोणता प्रक्रिया होतो, कोणते विघटन होतं औषधीमध्ये हे आपल्याला माहीतच नाही. बरेचसे तणनाशक येतात, वेगवेगळी फवारणी करावी लागतात, रिझल्ट मिळत नाही. तर काही तणनाशक आहे, काही कीटकनाशक आहे, त्याच्यात मिक्स करूनही फवारणी करता येते. या नंतरही आपले व्हिडिओ येत राहतील शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.